नमस्कार, माझे नाव कुमारी काव्य अवघे वर्ग चौथा. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा गोविंदपूर. आज मी तुमच्यासमोर एक छोटीशी बोधकथा सादर करणार आहे. एकदा एक खेकडा होता. तो समुद्राच्या काठी त्याच्या पायाचे ठसे उमटवत होता आणि त्या ठसांना पाहून खूप आनंदी होत होता. मग समुद्रातून एक जोरात लाट आली आणि त्या खेकड्याच्या पायाचे जे ठसे होते ते मिटवून निघून गेले. मग खेकडा त्या समुद्राला दोष देऊ लागला, का रे समुद्रा, मी माझं अख्खं आयुष्य तुझ्यासोबत राहिलो आणि तुझ्या इकडून माझा छोटासा आनंद सुद्धा बघितला गेला नाही. मग समुद्र शांत झाला आणि खेकड्याला सांगितलं, नाही रे मित्रा, असं नाही. तुझ्या या पायांच्या ठसांना पाहून एक शिकारी तुझ्या इकडे अडत होता आणि तुझी शिकार करत होता. पण तो शिकारी तुझ्या इकडे येऊ नये, तुझी शिकार करू नये म्हणून मी माझ्या लाठीने तुझ्या पायाचे ठसे मिटवले. या गोष्टीचं तात्पर्य असं झालं, आपण कोणालाही दोष देण्याआधी त्याच्या वागण्यामुळे त्या गोष्टीमागे काय कारण असेल हे समजून घ्यायला हवं आणि मगच त्याला दोष द्यायला हवं.